नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण भजींच्या गाड्यावर मिळते तशी गोल आकार कांदा भजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, तुम्ही येथे हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकतात, 1 टीस्पून धने पावडर, चवीपुरते मीठ। आता आपण या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून याचे घट्ट असे पीठ भिजवून घेणार आहोत। पीठ चांगल्या प्रकारे भिजून झाल्यानंतर आता आपण हे पीठ 5 मिनिटांपर्यंत एकाच डायरेक्शनने चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत। अशा प्रकारे पीठ फेटल्यामुळे आपले भजी एकदम मऊसूद असे होतात। तुम्ही पाहू शकतात नेहमी आपण भज्यांसाठी ज्या प्रकारचे पीठ भिजवतो त्या प्रकारचे पीठ भिजून तयार आहे। आता आपण या पिठामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या पिठामध्ये 1 चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घेऊ। खाण्याचा सोडा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपले भजींसाठी लागणारे पीठ बनून तयार आहेत। आता आपण याची भजी काढून घेऊ। भजी तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते। तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये छोटी छोटी गोल आकार भजी सोडून घेऊ। छोटी छोटी गोल आकार भजी सोडून झाल्यानंतर आता आपण या भजींना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही पाहू शकता आता आपल्या भजींना छान प्रकारे लालसर रंग आला आहे। आता आपण भजी तेलामधून काढून घेऊ। पावसाळ्याच्या दिवसामध्ये खावीशी वाटणारी गरमागरम गोल आकार भजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांना